खेड्यापाड्यातून अमरावतीत आलेल्या तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने खुल्या व्यायाम शाळेची सामग्री तयार केली आहे। व्यायामासाठी लागणारी 10 अद्ययावत उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत। उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन सहसंचालक प्रदीप घुले यांनी येथे केले। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिर्देशक यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेली व्यायाम साधन सामग्रीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। संस्थेचे उपसंचालक एस.के. बोरकर, उपप्राचार्य आजी चुलेट, वरुडचे प्राचार्य विवेक पडोळे, तांत्रिक सल्लागार के.एस. वानखडे, फिटर शिल्पनिदेशक पी.एस. घुटे, वेल्डर शिल्पनिदेशक आर.बी. धोटे, शिल्पनिदेशक रवींद्र दांडगे, भांडारपाल, बी.डब्ल्यू. काजळकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते। प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ओपन जिमची लेग प्रेस, रोवर स्काय वॉकर, चेस्ट प्रेस, स्टँडिंग सिटिंग ट्विस्टर, शोल्डर बिल्डर, एअर वॉकर, सिंगल बार सायकल, डबल बार अशी 10 व्यायामाची उपकरणे तयार केली आहेत। याच 2.5 लाख रुपये खर्च आला असून याचे बाजार मूल्य 5 लाख रुपये एवढे आहे। सद्यस्थितीत ITI संस्थेला 10 ऑर्डर प्राप्त झाल्या असून निर्माण करण्यात येणाऱ्या उपकरणाच्या निधीतून महसूल म्हणून अर्धी रक्कम जमा करण्यात येईल। उर्वरित रकमेतून शिल्पनिदेशक व प्रशिक्षणार्थींना मोबदला दिला जाणार आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकाधिक रोजगाराभिमुख प्रशिक्षणाकडे वळावे यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत नव्याने अनेक अभ्यासक्रम सुरू होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिकरित्या रोजगार मिळू शकेल अशी माहिती श्री घुले यांनी दिली। बेसिकली POTS ही जी योजना आहे शासनाची ही फार जुनी योजना आहे। 2002 पासून ती जास्त कार्यरत झाली होती। त्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जे ITI मध्ये कौशल्ययुक्त प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणातून दर्जेदार वस्तूची निर्मिती करायची, जेणेकरून विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात होईल, त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि त्या वस्तूचं विक्री करून यातनं जो महसूल प्राप्त होईल, जो प्रॉफिट प्राप्त होईल, त्याचा निम्मा पैसा शासनाला महसूल होऊन जाईल आणि उर्वरित निधी जो पैसा आहे तो विद्यार्थ्यांना आणि संबंधित निदेशकांमध्ये वाटप होईल। याच्यामध्ये मुलांना अर्न अँड लर्न, शिकासोबत कमवा ही भावना जागृत होईल, त्यांना एक कॉन्फिडन्स वाढेल त्यांचा आणि त्यांना स्वयंरोजगाराची आवड निर्माण होईल। तर त्या उद्देशाने आपण एक ओपन जिमचा जो विषय होता ते प्रोडक्शनचा आपण ते सुरुवात केलेली आहे। याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये ज्या PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही योजना आहे त्या अंतर्गत एकूण 419 गव्हर्नमेंट ITI पैकी 250 ITI त्या योजनेअंतर्गत कार्यरत आहेत। माननीय मंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव मॅडम आणि माननीय दळवी साहेब यांच्या सूचनेनुसार या सगळ्या ITI मध्ये आपल्याला ओपन जिम बसवायच्या होत्या, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांकरता आणि परिसरातल्या लोकांकरता एक चांगलं दालन त्यांच्या हेल्थ कॉन्शियसनेस करता एक उपलब्ध होईल। त्याकरता एक सूचना आल्या होत्या की सगळ्या ITI मध्ये ओपन जिम विकसित कराव्या। सुरुवातीला लोकांनी मार्केटमध्ये विकत घेतल्या, नंतर आमच्या आदरणीय मॅडमचं असं म्हणणं होतं की आपण ITIचं प्रशिक्षण जे देतो त्या प्रशिक्षणाअंतर्गत आपण या जिम तयार करायला पाहिजे। त्यात मग आदरणीय दळवी साहेबांनी यात आम्हाला पाचारण केलं आणि त्यांनी म्हटलं की यू टेक इनिशिएटिव्ह आणि अमरावती ITI मध्ये तुम्ही याचं प्रोडक्शन सुरू करा। त्या अनुषंगाने आम्ही आमचे सहकारी प्राचार्य, उपप्राचार्य आणि आमचे गटनिदेशक, निदेशक यांनी एकत्रित आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं। त्याच्याबद्दल आम्ही वारंवार मीटिंग घेतली, नंतर नाशिकला ट्रेनिंगला गेले आणि एक 10 आयटम आम्ही असे फायनल केले जे आपल्याला संपूर्ण व्यायामाकरता पायापासून तो डोक्यापर्यंत सगळ्या अवयवाच्या व्यायामाकरता जे आयटम आपल्याला आवश्यक आहे ते आयटम आपण त्यातनं सिलेक्ट केले आणि त्या आयटमचं पूर्ण प्रोडक्शन 100% प्रोडक्शन आपण आपल्या ITI मध्ये केलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।